तर अलकनंदाची होणार बंगल्यातून 8 दिवसात हकलपट्टी. तर नक्की असं काय घडलं, चला तर बघूया. तर विशंभर जातो आणि बंदूक घेऊन येतो. त्याच्या हातात बंदूक बघून सगळ्यांचेच धाबे दणाणतात. शिबू घाबरून म्हणतो, साहेब अहो हे काय करताय? पण मूर्ख विशंभरच्या चेहऱ्यावर खूप माज असतो आणि तो म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीचा गळा दाबायची? शिक्षणमंत्री विशंभर शिर्के पाटलाच्या बहिणीचा गळा दाबायची हिंमत कशी केलीस? याची सजा तर तुला मिळणारच. पृथ्वी म्हणतो, भैया अरे हे काय करतोस? अरे शिबूला गोळी मारली तर तुलाच जेलमध्ये जावं लागेल. विशंभर म्हणतो, त्याची मला पर्वा नाही, पण आज याला शिक्षा मिळणारच. आता श्रावणी शिबूसमोर उभी राहते आणि म्हणते, घाला गोळी. आता मात्र विशंभरच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. अलकनंदा, स्वीटी आणि रुद्र बघतच राहतात. श्रावणी म्हणते, काय झालं बाबा, घाला ना गोळी, नाहीतरी तुम्हाला दुसरं जमतंय काय? माफ करा बाबा, पण पहिल्यापासून तुम्ही हेच करत आलात. आत्याने तुमच्या डोळ्यावर अशी काही पट्टी बांधून ठेवली की ती तुम्हाला जे दाखवते तेच तुम्ही बघताय. कधी स्वतः विचार केला का असं का घडतंय? कधी मला स्वतःची मुलगी मानली नाही. कुणामुळे? ही आत्यामुळे. पण बास बाबा, मी माझ्या बाबतीत सगळं सहन केलं, पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मी काही सहन करणार नाही. आता मात्र शिवू पण आश्चर्याने श्रावणीकडे बघत असतो. रुद्र आणि स्वीटीचा तर एवढा जळफळाट होत असतो. अलकनंदा पण शॉकून बघत असते. श्रावणी म्हणते, घाला ना गोळी, का थांबलात आता? फक्त एकदा विचार करा बाबा, तुम्ही जे काय करताय ते तुमच्या बुद्धीने करता की दुसऱ्याच्या? पण विशंभर काय बंदूक खाली घेत नाही. अलकनंदा, स्वीटी आणि रुद्राला खूप आनंद होत असतो. अलकनंदा मनातून म्हणत असते, विशंभर घाल गोळी. एकदाची श्रावणी गेली ना, हा विशंभर पण जेलमध्ये जाईल आणि मग काय, ही सगळी संपत्ती माझी. पण विशंभर मात्र बंदूक खाली घेतो आणि अलकनंदा हादरते. तो आता काही बोलत नाही आणि आत निघून जातो. श्रावणी म्हणते, आत्या बघितलं, माझ्या बाबांचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. जर तसं नसतं तर त्यांनी मला गोळी घातली असती. आणि आत्या, तू विचार केला का, शिबूने तुझा गळा दाबला, बाबा गेले आणि बंदूक घेऊन आले, कारण त्याच्या प्रिय व्यक्तीवर शिबूने हल्ला केला. पण जेव्हा त्यांना कळेल त्यांच्या बायकोला तू दूर केलंस, तू मारलंस, तेव्हा बाबा तुझं काय करतील सांगता येत नाही. अलकनंदा म्हणते, ते करण्यासाठी तुझा बाप नीट तर राहायला पाहिजे. एकदा तू तुझ्या बापाला इंजेक्शन देण्यापासून वाचवलंस, काही फायदा झाला? आता तुमच्याकडं करण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे. श्रावणी म्हणते, मी तुला ओपन चॅलेंज देते. अलकनंदा डोळेवर करून स्माईल करते. श्रावणी म्हणते, येत्या 7 दिवसात मी तुला बाबांच्या ह्या घरातूनच नाही तर त्यांच्या मनातून पण कायमचं काढून टाकील आणि मुलगी म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या मनावर राज्य करून दाखवेल आणि तू मला रोखू शकणार नाहीस. अलकनंदा हसून म्हणते, मी तुझं चॅलेंज स्वीकारते. 7 दिवसातच काय, पुढच्या 70 वर्षात तुम्हाला या घरातून बाहेर काढू शकत नाही आणि विशंभरच्या मनावर मी तुला राज्य करू देणार नाही, कारण ह्या पटलावरची राणी एकच. अलकनंदा, श्रावणी म्हणते, ना मी तुला ह्या पटलावर राहू देणार, ना तुला राणी बनू देणार. आता तू बघच मी तुझी काय अवस्था करते. ते अपर्णाला म्हणते, काकू येत्या. आता दोघी एकमेकीला मिठी मारतात. श्रावणी म्हणते, चल शुभू. आता श्रावणी निघून गेल्यानंतर माजुडी अलकनंदा मात्र चांगलीच हादरते आणि म्हणते, ही श्रावणी काय करेल सांगता येत नाही. आता ही नक्की काय प्लॅन करते, काय डाव खेळते, हिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. शुभू आणि श्रावणी निघून जातात, पण अपर्णा तिथे असते. ती अलकनंदाकडे बघत असते. अलकनंदा म्हणते, काय बघतेस माझ्या थोबाडाकडं? अपर्णा म्हणते, नंदा अक्का, तुम्ही हे ठीक नाही करत आहे. अहो, तुम्ही एका मुलीला तिच्या वडिलांपासून तोडतायत. जेव्हा हे भैयासाहेबांना कळेल तेव्हा काय होईल याचा विचार केला का? अलकनंदा म्हणते, तू नको मला शिकू, चल निघ. आता ती स्वीटी आणि रुद्राला भेटते. रुद्र म्हणतो, मॅडम त्या श्रावणीचं काही सांगता येत नाही. स्वीटी म्हणते, होय, ती श्रावणी काही पण करू शकते. रुद्र म्हणतो, तिने चॅलेंज केलं ना, ती आता पूर्णच करणार, तळाशी जाणार. अलकनंदा म्हणते, असं काही होणार नाही. स्वीटी आणि रुद्र म्हणतात, झालं तर? अलकनंदा, मॅडम तुमचं काय होईल, तुम्ही कुठे राहाल? अलकनंदा म्हणते, मूर्ख आहेस का? तुम्ही तिच्याकडून ये की माझ्याकडून? शिबू आणि श्रावणी घरी जातात. शिवबी म्हणते, आले बघा आले, जसं काय लय दिवे पाडलेत. अनुराधा म्हणते, काय गे नट्ट मोगरे, काम सोडून पळायला बघतीस होय? शिवबी म्हणते, हिचं काय, हिने अन्नाचं निमित्तच केलं आणि गेली बाहेर. काय तर म्हणे बापाला जाब विचारणार.
विचारला का तुझ्या बापाला जाब? अनुराधा म्हणते, काय गे, म्हणाली होती वर तोंड करून, मी माझ्या माहेरच्या लोकांना भेटणार नाही, त्यांची पायरी चढणार नाही. मग आता कुठे गेली तुझी शपथ? श्रावणी ते सासूबाई, हा अण्णांचा प्रश्न होता आणि माझ्या वडिलांसारख्या अण्णासाठी मी काहीही करू शकते. शोभी बोलायला लागते. शुभूनताई, शोभाताई, शांत बस की जरा. तुम्हाला काय वाटतं, श्रावणी अलकनंदाला बाहेर काढू शकेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.